आपण पाहू शकता आपण श्रींच्या प्रगट स्थळी आपण पोहोचलो आहे. आपण पाहू शकता शेगाव मधील ज्या ठिकाणी सर्वात प्रथम गजानन महाराजांचं जे गावकऱ्यांना दर्शन झालं, म्हणजे जिथे गजानन महाराज प्रगट झाले होते ते वडाचं झाड आजही आहे. आता आम्ही चालू आहे माऊलीच्या दर्शनासाठी मेन मंदिरावर, समाधी मंदिराजवळ. आणि आता आपण पाहू शकता भक्त निवास संकुल आम्ही शोधलं आहे. आणि आम्ही जात आहे आता श्रींच्या मंदिरात. पाहू शकता आपण भक्तांची नाम लाईन आहे. आणि हा मेन रोड आहे. आता आम्ही जाणार इकडे श्रींच्या समाधी मंदिराकडे. आणि जाण्यासाठी व्यवस्था आहे, पण बसला थोडा टाईम असल्यामुळे आम्ही पादळी जाणार आहे. बस खूप भरून चालली आहे. बस खूप भरून चालली. गर्दी एकदम. सर्व भक्त मंडळी निवासमधून दर्शनाला मंदिराकडे गेलेले आहेत. तिथून आता आम्ही मंदिराच्या मार्गाने चाललो. इथून आता साधारण मंदिर 2 किलोमीटर आहे आणि हा शॉर्टकट मार्ग आहे. समोरून गेलं तर 3 किलोमीटर पडतं, पण आम्ही मधातून शॉर्टकट चालू आहे. आता रात्रीचे साधारणतः 11:15 वाजले आहे आणि पाहू शकता तरीसुद्धा दिंड्या रस्त्यानं जाऊ राहिल्या. आणि आम्ही दर्शनासाठी चाललो. किती वेळ लागला आपल्याला जायला? आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनटं मंदिरापर्यंत जाण्यासाठी लागतील आपल्याला. इथून 2 म्हणजे आता 1.5 किलोमीटर इथून राहिलं. अर्ध आलो आपण, आता अर्ध राहिले मंदिर. तरी वाटतं ना बघा, म्हणजे 12च्या अगोदर जर लाईनमध्ये लागलं तर अर्ध्या घंट्यात किंवा दर्शन होईल आपलं. आणि 12च्या नंतर जर लागलो आपण तर 2-2.5 किंवा 3 तासही लागू शकतो. 2-3 तास लागतात. त्याच्यामुळे आपण आता लवकरात लवकर जाऊ आणि दर्शन घेऊ. पाहू शकता हे भक्त मंडळी आले. आमच्यासोबत आमचे पाहुणे पण आहेत. निकम पाहुणे, कापर बाजू. काय पाहुणे काय आनंद वाटते. दर्शन घेऊन काय मागणार आहे? आनंद वाटते, बाकी काहीच नाही. काय म्हणलं? आनंद वाटते, बाकी काहीच नाही. अच्छा, फक्त आनंद वाटतो, दुसरं काही वाटत नाही. पाहू शकता ठिकठिकाणी आपल्या भक्तांसाठी पाणी पिण्यासाठी सुविधा इथे लावण्यात आलेली आहे. गजानन महाराजांच्या नगरीमध्ये कुठलंही काही पण पडत नाही. सगळे भक्त लोक येणाऱ्या भाविकांचे मदत करण्यासाठी तत्पर असतात. कोणी पाणी वाटप करतं, कोणी फळ वाटप करतं. आणि अशा प्रकारे कितीही भाविक आले तरी शेगावमध्ये काही कमी पडत नाही. आम्हाला वाटणं चालत असताना तहान लागली. आम्ही पाणी पिण्यासाठी थांबलो. बघू शकता आमचे ज्ञानाभाऊ पाणी पिऊ राहिले. आता इथून किती राहिलं? इथून आता अर्धा किलोमीटरच्या कमी राहिले असेल. नाही, अर्धा किलोमीटर नाही, जास्त राहिलं असेल. आपण अर्धा किलोमीटर चालत आलो. 2 मधून अर्धा गेलं. किती राहिलं? 1.5. आम्हाला हे बॅनर्स पाहून घ्या. 1 किलोमीटर राईट साधन. मेन मंदिर 1 किलोमीटर आहे आणि मंदिर एक आणि श्रींचे प्रगट तर आता इथं समोरच आहे झाडाखाली. शेगाव मध्ये आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा अंगात येते. घे रे. काय म्हणला विठ्ठल? हे घ्या ना. हा मग आपल्या ब्लॉकमध्ये चांगलं वाटलं म्हणजे. पाहू शकता आपण असे वेगवेगळे शिल्प मूर्त्या ठिकठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. जय गजानन माऊली. हे आमचे पक्वाद वादक नवीन पमाभाऊ काळे हे उत्कृष्ट पक्वाद वाजवतात आणि बारीसुद्धा म्हणतात. तर आता ते चाललेले आहेत श्रींच्या मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. आपण त्याचं मनोगत एकदा विचारू त्यांना. माऊली, आपण केव्हापासून श्रीच्या दर्शनाला येतात? माझं तर 2रं वर्ष आहे. म्हणजे तुम्ही दिंडीत पैदल दिंडीत 2रं वर्ष आहे तुमचं? हा, पैदल दिंडी 2रं वर्ष.
आणि तुम्ही आता सोबत कोण कोण येले? आमच्या गावची मंडळी. आपल्या गावातले साधारण 60-70 लोक आलेले आहेत. कसं वाटते नेमकं इथं आपण आला आपण इथलं परिसर बघून कसं वाटते? लागलं समजा थोडे पाय बी दुखते. गाडीवर आल्यामुळे थोडा त्रास होतेच थोडा. पुन्हा त्रास सवय नसल्यामुळं त्रास सहन बी खूप करतो. दिवसानंतर चालल्यामुळे थोडाफार त्रास असा अधिकच आहे. तरी पण गजानन महाराजांचं नामस्मरण केल्याने पूर्ण थकवा दूर होतो. आपण संत नगरीत आला तर आपल्याला संत गजानन महाराज केव्हा आला आपली किंवा त्यांचा आपल्याला एखादा अनुभव सांगा. अनुभव तर असा आहे की आम्ही इथं राहिलं असल्यामुळं जरा आता आमचं मन गुंतलेलं आहे इथं. त्यामुळं आम्हाला थोडं करमते. तुम्ही साधारण किती वर्ष इथं काढलेले आहेत? इथं मी 6 महिने काढले. अच्छा, म्हणजे 6 महिने तुम्ही इथे शिबिर केलेलं आहे, हां. त्याच्यात तुम्ही शिकलेले. वा, खूपच भारी. आणि तुम्ही काय सांगता तुमच्या तुझ्या यानं म्हणजे अनेक तरुणांनी हे शिकलं पाहिजेत आणि हा वारकऱ्याचा जो व्यवसाय हा पुढं चालू ठेवला पाहिजे. नक्कीच या व्हिडिओतून आपण 150 लोकांपर्यंत चाललं पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तरुण पिढीला सांगतो की वारकरी संप्रदाय कुठेतरी कमी होत चालला आहे, तो वाढवला पाहिजे. मृदंग शिकला पाहिजे, टाळ शिकला पाहिजे. थोडंफार हा वारसा कुठेतरी लोप पावत चालला आहे. प्रत्येक गावामध्ये असं सचिन की 80 ते 90% तरुण हा बाहेरच आहे, गावात नाही. त्याच्यामुळे ते आणि जे गावात आहेत ते व्यसन करतात. बाकीचे बघा छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी गेले, म्हणजे गावात आहेत. त्यांनी हे शिकलं पाहिजे, हे का जोपासलं पाहिजेत आणि पुढं गावाचा चालू ठेवला पाहिजे. किशोर भाऊ, तुम्हाला काय वाटतं याच्यावर? हा बरोबर आहे. आता आजची नवीन जी तरुण पिढी आणि आध्यात्मिक मार्गाकडे वळायला पाहिजे, परंतु तसं होत नाही आहे. व्यसनाच्या अधीन होत आहे. भक्ती मार्ग हा आचरला पाहिजे. या कलियुगात, या सध्या कलियुगात आपल्याला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. त्याच्यासाठी आपण एक वेळ तरी संत नगरी शेगाव इथं ज्यावेळेस आपण येऊ त्यावेळेस आपलं मन हे आनंदित होऊन जाईल. आपल्याला आपोआप श्रींच्या दर्शनाची ओढ ही लागल. आणि गजानन महाराजांचे चमत्कार आणि त्यांच्या लीला आपण नेहमी अनुभवत असतो. आपण आता सध्या पोहोचत आहे श्रींच्या प्रगट स्थळाजवळ. चला तर आपण बहुप्रतीक्षित आपण म्हणजे त्याची वाट बघत होतो की गजानन महाराज. हे बघू शकता आपले सबस्क्रायबर आपल्याला मिळाले. बोला. हे आपले सबस्क्रायबर आपल्याला काही भेटले. हां, आपल्याला इथले स्थानिक काही सबस्क्रायबर मिळाले. आपण पाहू शकता आपण श्रींच्या प्रगट स्थळी आपण पोहोचलो आहे. किशोर भाऊ, आपण श्रींच्या प्रगट स्थळी पोहोचलो आहे. तर तुम्हाला कशी उत्सुकता लागलेली आहे श्रींच्या प्रगट स्थळाचे दर्शन घेण्यासाठी? हेच ते स्थान आहे जिथं पहिल्या वेळेस गजानन प्रगट झाले होते. हे चिवाडाचं झाड आहे. आपण पाहू शकता शेगावमधील ज्या ठिकाणी सर्वात प्रथम गजानन महाराजांचं जे गावकऱ्यांना दर्शन झालं, म्हणजे जिथे गजानन महाराज प्रगट झाले होते, ते वडाचं झाड आजही आहे. श्रींचे प्रगटस्थान आणि स्मृती मंदिर, श्रींच्या पादुका येथे आहे. दिसत असेल. किशोर भाऊ, कसं वाटतं तुम्हाला? आपण श्रींच्या प्रगट स्थळावर पोहोचलो आहे. इथेच काही वर्षांपूर्वी गजानन महाराज इथं प्रगट झाले होते. हेच ते पवित्र स्थान आहे जिथे श्री संत गजानन महाराज प्रगट झाले होते. हे आपलं भाग्य आहे की आपण इथं आलेलं आहे दर्शन घेण्यासाठी. ही बघू शकता आपण इकडे ही पाठीमागे प्रगट स्थळ आणि प्रथमदर्शनी गजानन महाराज याच ठिकाणी प्रगट झाले होते. आपलं इतकं भाग्य की आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आजही आहे. हे आपलं भाग्य की आपण होऊ शकता किती मोठा असं झाड आहे. चला आता आपण बंकट सदनकडे जाऊया.
जिथे बंकटलाल राहत होते. आपण पाहू शकता आपण आलो आहे शेगावमधील हनुमान मंदिर. इथं गजानन महाराज आले होते का? हा, हे जे मंदिर आहे इथं श्री गजानन महाराजाने पाटील मंडळींनी औसानी मारलं होते. ते मंदिर आहे. काय मारलं होतं? औसानी. एक मिनिट. हां बोला. या ठिकाणी गजानन महाराज आले म्हणजे भरपूर वाचले होते गजानन महाराजांनी. आणि या ठिकाणी जे गजानन महाराज पाटील नेहमी मंडळी यायचे. होते, हां पाटील मंडळी होते ते जे मारलेले जे आपण गजानन जे ग्रंथामध्ये ज्याचा उल्लेख आहे ते उसळी मारले ते मंदिर आहे, पावन झालेलं मंदिर आहे. त्यांच्या पायाने पावन झाले. आणि आपण आता जात आहे त्यांच्या मंदिराकडे. आपण पाहू शकता आपण आता मंदिर परिसरामध्ये आलेलो आहे. इकडे घ्या आत. बघू शकता आपण आलो आहे मंदिर परिसरामध्ये. मंदिर परिसरामध्ये भाविकांची एवढी गर्दी आहे. पाहू शकता इथं पाऊल ठेवायला जागा नाही, एवढी गर्दी. रात्रीचे जवळपास 11 11:30 वाजायला आलेलं आहे. हे पाहू शकता मिठाईचे दुकानं इकडे तिकडे. आणि आपण मंदिराच्या थेट गेटच्या समोर आलो आहे. आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला आहे आणि आता आम्ही दर्शन बारीकडे निघालो आहे. चालू आणि आता 3 दिवसापासून पैदलवारी करत आहे आणि त्याचा आजचीच होणार आहे. आम्ही पोहोचलो आहे श्रीच्या ज्या दरबारामध्ये. गोष्टीसाठी आम्ही गेल्या काही क्षणात 6-15 मिनिटात आम्ही श्रीचं दर्शन घेणार आहोत. तर श्रीची कृपा अशीच आमच्यावर राहावी. ही श्रीच्या चरणी प्रार्थना आणि पुन्हा पुन्हा दर्शनाचा योग यावा ही श्रीच्या चरणी प्रार्थना करतो. जय गजानन. ज्याच्यासाठी आम्ही 3 दिवस म्हणजे त्याच्यासाठी गेला होता हातात तो म्हणजे आमचा तो क्षण आम्हाला आलेला आहे. पाहू शकता इथून आत चालायचो. आम्ही आता मंदिराला काय झालं ते तुम्हाला दिसत लागतो. टाईम लागला का? पाहू शकता आपण बघू शकता आल्या आल्या श्रींचा आपल्याला साक्षात स्वर्ग नगरीतच म्हणावं लागेल. देवा देवा नेहमीच रामनवमी निमित्त मंदिराला खूप असं भव्य सजवलेलं आहे. आपण पाहू शकता महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथे चप्पल स्टँड सुद्धा ठेवायला इथं जागा आहे असं हे संस्थान आहे. असं संस्थान तुम्हाला महाराष्ट्रात काय पूर्ण देशामध्ये कुठेही दिसणार नाही. बघू शकता चप्पल ठेवण्यापासून सुद्धा इथे पूर्ण आहे. ठेवलं तर कोणी फेकत नाही. या ठिकाणी चप्पल ठेवल्यानंतर आपण इथून मंदिराकडे चाललो आहे. आपण पाहू शकता किती साफ स्वच्छता ही खूप साफ स्वच्छता ठेवली जाते इथे. पाहू शकता आपल्याला काही गावकरी मंडळी इथे भेटलेले आहेत. आम्ही दर्शनासाठी आलो आणि आम्हाला इथं आमचे गावकरी मिळाले. कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं. आमच्या दर्शनासाठी आम्ही चप्पल किशोर कुठे गेला? जय गजानन माऊली. थकलेले पाय आणि रात्र झालेली आणि चेहऱ्यावर एक प्रकारचं आनंद तुम्ही ओळखू शकता. आत्ताच आम्ही श्रींचं दर्शन घेऊन आलो त्यामुळे चेहऱ्यावर प्रफुल्लपणा आहे आणि पाय थकलेले आहेत. आता कसं वाटतंय? खूपच आनंद झाला आहे. श्रींचे दर्शन झालेलं आहे. शरीर जरी थकलं पण मन मात्र हे थकलं नाही. मन अजूनही प्रफुल्लित आहे. दर्शन ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस एक नवीन ऊर्जा ऊर्जाच निर्माण होते. ज्यावेळेस आपण श्रीचं दर्शन घेतो त्यावेळेस असा एक नवीन अनुभूती येते. कुठल्याही प्रकारचा थकवा दम हे काही वाटत नाही. तर एक आनंद वाटतो श्रीचं दर्शन घेताना. आता आपण पाहतात की हे महिला वारकरीसुद्धा दर्शन जात आहे.
रात्रीचा 1 वाजत येत आला आहे आणि महिला मंडळ अजूनही दर्शनाला जात आहे. 1 वाजत आहे तरी पण असं जाणवत नाही आहे. रात्रीचा आता 1 जरी वाजत असला तरी पण झोपाचं कुठल्याही प्रकारचं वाटत नाही आहे. आमचा आनंदच वाटतो. दर्शन झाले. हा योग खूप वर्षानंतर आला. ओढ लागली होती दर्शनाची, ती ओढ आज पूर्ण झाली. हे क्षण जन्मोजन्मी आयुष्यभर असेच संपादित करून ठेवू आणि ह्या जोशाने नव्या दमाने पुढच्या वर्षी रामनवमीला उत्सवासाठी श्री क्षेत्र सावत्रा ते श्री क्षेत्र संतनगरी शेगाव पायीवारी पुन्हा श्रींच्या आशीर्वादाने येण्याचा योग यावा हीच श्रींच्या चरणी प्रार्थना. जय गजानन. चला तर.